This is how the morning looks again. This is the third day that I am capturing. तर मित्रांनो, तिसरा दिवस मनालीमध्ये. सो आमची ट्रिप फॉर द मनाली इज डन. ब्रेकफास्ट करून निघायची तयारी करत आहे. आम्हीच पहिले आलो आहोत असं दिसत आहे. अँड रेश्मा स्टार्टेड विथ मिक्स पराठा अँड चना ग्रेव्ही. कसं लागतं आहे? नाईस. ओके. मी उपमा घेतला आहे. कॉर्नफ्लेक्स कालसारखंच. आज खूप मोठी राईड आहे. म्हणजे आज ॲक्च्युली इट्स लाईक डिरेक्टली गोईंग टू दिल्ली. जवळजवळ 600 किलोमीटरचा रस्ता आहे. आत्ताच फ्रेश बनवलेला भटुरा, पराठा अर्धा घेतला, चना ग्रेव्ही आणि थोडं लोणचं. शुड बी अ गुड मील. चहासोबत थोडं टोस्ट बटर तर घेतलाच पाहिजे. नाईस कॉम्बिनेशन. आता आम्ही हॉटेलमधून निघत आहोत. गाडी आमची रेडी आहे. रेश्मा ऑलरेडी गाडीमध्ये आहे. सो नाव इट्स अ बिग रूट ऑफ 600 किलोमीटर ॲट लीस्ट टू दिल्ली. सो दिस इज वॉट मनाली फॉर अस when we came this time. Hope so next time we get some much better activities to do in the snow. But this is it. Sun Park is done. ही आमच्या तिसऱ्या दिवसाची सकाळ मनाली सोडताना. आता मला वाटतं 9:15 झाले आहेत. गुड अँड नाईस मॉर्निंग टू स्टार्ट विथ. फ्रेंड्स, आम्ही चंदीगड रस्त्याने दिल्लीला जात आहोत. अजूनही 4 तास आहेत. 4-5 तास पोचायला. लंच आम्ही स्किप केला. आता वाजले आहेत 4:30 आणि आम्ही इथे थांबलो आहे 70 माइलस्टोनला. उषा प्लाझा, गिफ्ट शॉप, स्टेशनरी. तर मित्रांनो, ही अशी जागा आहे. मी आणि रेश्मा इथे येऊन आतमध्ये बसलो आहे. आता तर आम्ही येऊन बसलो आहे इथे डोसा प्लाझा. इथे आली आहे आलू और प्याज की भजिया. म्हणजे ॲक्च्युली मिक्समध्ये लोक फ्लावर वगैरे सगळं देतात. तर आम्ही लास्ट रेस्टॉरंटमध्ये नोटीस केलं होतं, म्हणून त्याला स्पेसिफिकली सांगितलं की बाबा फक्त आलू आणि कांदा द्या. बघूया कसं आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, यांचं जे बेसनची क्वांटिटी खरंच खूप जास्त आहे. म्हणजे कांदा भजी कसं बघून कळली पाहिजे कांदा, त्याचा शेप येतो. तिथे तसं नाही, एकदम कमी क्वांटिटी आहे आणि वरती भरपूर सारं. सो ते एक थोडंसं डिसअपॉइंटिंग वाटतं. गुड. आणि डोसा आलेला आहे. मच बेटर दॅन भजी. म्हणजे भजी तर फक्त पीठ आहे, फ्रँकली स्पीकिंग. हिअर इज माय कॉफी. माहीत नाही कशी असेल, पण चहा कुल्हडमध्ये बघून खूप चांगलं वाटतं. गुड. कॉफी इज गुड. म्हणजे मी असं कडक चहा नाही आहे ना. आणि मी पण थोडा टेस्ट केला. मला स्वतःला पण इतका काही छान वाटला नाही. ठीक आहे, होता आहे. वी आर नॉट यूज टू दिस सिटी आणि बाहेर सगळंच काही आपल्या टेस्ट बर्ड्सला मॅच होईल असं काही नाही आहे. तर ही जी जागा आहे जिथे आम्ही थांबलेलो ना आता, ती शहाबाद आहे. शहाबाद. पण फ्रँकली स्पीकिंग, जर बाय एनी चान्स तुम्ही इथून कधी जाणार असाल आणि इथे थांबलात, दॅट इज ब्रेकफास्ट तरी नका करू. आय डोंट फाइंड इट दॅट ग्रेट. अँड त्याच्यापेक्षा जास्त तरी चाललं असतं की टेस्ट ओके होती. इट इज हायली एक्सपेन्सिव्ह. खूपच एक्सपेन्सिव्ह. म्हणजे आम्ही लंचच्या रेटमध्ये स्नॅक्स खाल्लं असं बोलू शकतो मी. सो दिस वॉज इट. नाव वी आर गेटिंग इन टू द कॅब. मोस्टली 9-9:30 होतील असं वाटतं. 5:15 झाले आहेत तशी. आम्ही काहीतरी 4:20ला वाटतं थांबलो होतो. 50 मिनटं तरी गेली. पाऊस खूप आहे. म्हणजे मी तरी एक्सपेक्ट करत नव्हतो. ओके. तर फ्रेंड्स, मी आता जिंजर ईस्ट ह्या दिल्लीमधल्या हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि 3rd फ्लोअरवर त्यांनी आम्हाला रूम दिला आहे. सो दिस इज अ व्हेरी बेसिक रूम, कारण आमचा फक्त एकाच रात्रीचा स्टे आहे. सो हा तो रूम आहे. व्हेरी सिम्पल. दिस इज द एंट्री. दिस इज द वॉशरूम. shower and these are our rooms. आणि
मी विंडो ओपन करून बघितली, व्ह्यू असं काहीच नाही आहे बेसिकली. दिस इज इट फॉर 2 नाईट स्टे. आमचा अजून एक स्टे असणार आहे, तो असणार आहे आग्रामध्ये. हे यांचं रेस्टॉरंट आहे 8th फ्लोअरवर. लुक्स नाईस, सिम्पल. बुफे तर नाही आहे, तर हे जे देतील ते बघायला. नाईस प्लेस. हा यांचा टेबल. सो स्टार्टरमध्ये आम्ही मंचा सूप बोललेलो, पण आलं आहे हॉट अँड सॉर. थोडं वेगळं दिसतं आहे, नेहमीसारखं नाही वाटत आहे. हाऊ इज इट? नाही बघूया, एवढं संपेल तेवढं संपूया. हे आहे चिली पोटॅटो स्टार्टर्स. बट टेस्ट इज नॉट बॅड, म्हणजे खाण्यासारखं आहे. फ्राईड राईस सोबत त्यांनी ग्रेव्ही पण दिली आहे, म्हणजे आम्हीच द्यायला म्हटलं. विच इज इन द पॅकेज. दिस इज पनीर चिली ग्रेव्ही विथ द टिपिकल व्हेज फ्राईड राईस. दिसायला खूप छान आहे, बघूया कशी टेस्ट आहे ते. आणि अजून एक आम्ही नोटीस करतो आहे, फ्रॉम दिल्ली टू मनाली मोस्टली सर्व कोण करत नाही. सरळ तुमच्यासमोर तो जो तुम्ही मेनू सांगितलं आहे घेऊन ठेवतात, भांडं आणि निघून जातात. म्हणजे मुंबईने आपल्याला खूप स्पॉईल केलं असं मी सांगू शकतो. चांगलं आहे, लाईट आहे, टेस्टी आहे. हळूहळू खाल्लं तर सगळं संपू शकतं, तशी तरी टेस्ट आहे. मित्रांनो, आमची दिल्लीची 1 दिवसाची ट्रिप तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि त्यासाठी माझा चॅनल KJ फन फ्युजनला नक्की सबस्क्राईब करा.